गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड दोस्तों. मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे सॅटर्डे आणि आम्ही आज निघालो ट्रेकिंगसाठी. खूप वर्षातनं हा मुहूर्त आला की आम्हाला इच्छा झाली की आम्ही ट्रेकिंगला जाऊ. चलो. हे बघा पेंग्विन. क्या करे, हालत से मजबूर. कितना दूर है दोस्तों. हे भैया जल्दी. आता मला प्रश्न पडलाय. आम्ही आता एका छत्री आणि प्लस रेनकोट घेऊन ट्रेकिंगला आलोय बघा. मी रस्ता वेगळा होता पण आम्ही पण वेगळेच आहोत. इट इज ब्युटिफुल ब्युटिफुल. छत्री आहे माझ्या हातात. हातात रेनकोट पण आहे. कॅमेरा वॉटरप्रूफ नसल्यामुळे छत्री घ्यावी लागते. रोज सैटरडे संडे में ट्रेकिंग लायला पाहिजे. पॉसिबल नहीं है. मैं सुबह शाम जो बिरयानी खाता हूँ ना, हाँ और 12 घंटे सोता हूँ ना, खुपरा इनके नजरे में खुपरा है वो. खूप आहे भाई. नजर लिंबू उतार लिंबूर. मस्त आहे पण व्ह्यू. फक्त पाऊस नाही पाहिजे होता. मग काय मजा. तर आम्ही करतो इंस्टाग्राम वाले कोलॅब. आता ह्यांनी मिस Millions of view versus 1000 views. आहे ग. मिलियन हो जाएगा. नाही मला असं कळलंय की काय? तुमचा तो मिस्टर अल्ट्रा लेजंड होता ना. मग बायकोने असं तुम्हाला काही केलं का की त्यामुळे तुम्ही त्यांचं मिसेस ठेवलं. नाही, मीच केलंय ते. तुम्हीच केलंय का. असं अल्ट्रा लेजंडची बायको आणि असं स्वतःला असं खाली नाही समजायचं. 100%. असं दर्जा पाहिजे, दर्जा. हां आमच्या मॅडमने सांगितलं माझं चॅनल असेल तरच मी कंटेंट देणार, नाही तर देणार नाही. मग माझ्यासोबत बायकोच्या नावाने नाव बदलून टाका. असं सीन आहे. म्हटलं बायकोला, म्हटलं कोण आहेस तू, कोण आहे तू. कोण आहेस तू. 5000 व्ह्यू येतात मला. 5000 5,000 तुझा कमी नाही झाला पाहिजे. सायटी गेली तरी चालेल. अपलोड केल्या 5,000 व्ह्यू येतात मित्रांनो. 5-10 दिवसात. पण ठीक आहे. तुम्ही बघितलं का मित्रांनो ट्रेकिंगला कधी माणूस छत्री घेऊन चाललंय. मी चाललोय. फक्त आणि ते मी हजारोंचा कॅमेरा वाजवणार. मी इतिहास आहे लोकांकडं. इतिहास ना काय म्हणतात ते, काय मोटिवेशनला काय म्हणतात, मोटिवेशनला. हा, प्रोत्साहन. मी प्रोत्साहन आहे सगळ्यांसाठी. तुमच्या बायकोला द्या पहिले, त्याची गरज आहे. बायकोची हवा पंक्चर झालेली आहे. माझ्याकडे बॅग दिली, माझ्याकडे- समजलं ना. त्या बॅग- मध्ये एक चिप्सचं पाकिट आणि एक बॉटल आहे. बापरे. ह्याचा पॉवर बँक पण आहे. पॉवर बँक पण आहे. हा कसं अँड्रॉइड वाल्यांना पॉवर बँक लागतो ना मित्रांनो. आयफोन लागतो. आयफोन वाला जास्त लागत नाही. ये है पेंग्विन समाज की मादी. नाही मादी नाही. हिरो पेंग्विन इकडे या तुम्ही. तर हिरोला जाऊ द्या. हा पेंग्विन कुठल्या कलरचा आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा. ये मादी 3 महीने के लिए अपने अपने बिल में चली जाएगी. अभी ये मादा पेंग्विन 3 महीने तक किसी को नजर नहीं आएगी. तर आम्ही आलोय ट्रेकिंगला आणि तेजू म्हणते यांना विचारायचं का वर काय बघणार काय का. तुम्ही सटकणार कॅमेरा सगळ्यात मागे पण घेऊन जा. तर वर हाय. गोष्टीमध्ये समाधान आहे. इथेच मला सगळं मस्त वाटतं. इथेच राहू का. वर पुतळे लावले ना. पण असावा एक तरी छंद ट्रेकिंगला येण्याचा. पण तुम्हाला आमची जिरली. आमची हे बघा मोक्ष दाखवा लोकांना. हे बघा दिस इज नर स्वर्ग. ही इकडे स्वर्ग शोधते. अगं स्वर्ग इकडे आहे. हे ते बघ मंदिर भारी दिसतंय. ते बघ कुठे आहे मंदिर. समोर लेफ्टला समोर. दिसलं का मंदिर. त्या म्हणे कोण सांगते बघा. 1 मिलियन जर झाले तर माझी बायको गुडघ्यावर चालत येणार आहे. हा मित्रांनो नको ना. चला मित्रांनो आरती चालू आहे.
तेजू काय बोलतात आपल्या याच्याकडे? स्नेहल. स्नेहल बोलतात. तर आता ह्यांच्या मम्मी स्नेहल, हा. पप्पा स्नेहल, हा भाऊ स्नेहल, हा भाऊचा साला स्नेहल अरे ही आजी वाटते आणि मग. बघ, ही सासू आजी स्नेहल. आहे. आणि ती वरची तिकडे सासू ही फुगली स्नेहल. आहे, ही आत्या आहे. ए सासू स्नेहल. ए हिला ठेवा रे. आम्ही थोडी ठेवली. हा याला आम्ही सांगत होतो छत्री घे आणि भिजू नको. आता भिजला आणि म्हणे उद्या लिव्ह पाहिजे. ग्राउंडेड ऑइल नटची चटणी नाकात गेली. हा हा, हा. अरे माझी हे कुठे गेली का पेंग्विन? तुमची ही पेंग्विन. काय अद्रांगिनी देऊ? अर्धांगिनी हा. तुरतुरे तुरतुरे. मला मारायचा प्रयत्न करतात मित्रांनो. हा व्हिडिओ प्रूफ आहे की मी इथपर्यंत आलेलो. मला इथेच कुठेतरी शोधा. इथेच असणार कुठेतरी. हा अशा प्रकारे आमची ट्रेकिंग होती. मस्त एकदम फर्स्ट क्लास रील वगैरे सगळं शूट झालं. ते झाड होतं जिथं ते ज्ञानप्राप्ती झाली होती. इथेच मी मागच्या कोणाला? भागामध्ये ज्ञानप्राप्ती कोणाला केली. ज्ञानप्राप्ती झाली? मी शोध लागायचा बाकी आहे. यांना मी. लागली होती. यांना झाली होती. पण दिसली नाही इथे आजपर्यंत रांगणात कधी. मला जमा- मालिक ये भूखे गरीबों को खाना खिला दो मालिक. ये जो गरीब है आपको पुण्य लगेगा सध्यासाठी चावून घ्या. मालिक. ज्ञानप्राप्त होईल. ये जिन भूखे गरीबों को खाना खिलाने की बात कर रहा हूँ वो पत्ते देके जा रहे हैं. दुआ देने के बदला पत्ते मिल रहे मालिक. उतरून. इकडून आणि आता आम्ही चाललोय घरी. जसं की तुम्ही सांगितलं घरी चाललोय. नाही पाऊस असा आहे की जेव्हा पण आम्ही कॅमेरा काढतोय पाऊस चालू होता हा ना. आणि आमचा कॅमेरा वॉटरप्रूफ नाहीये त्यामुळे आमचा नाही हा कॅमेराच वॉटरप्रूफ. हा. तर Actually रील्स पण शूट झाले. मस्त एन्जॉय केलं. आणि एवढं छान वेदर आहे येस. की तुम्हाला वाटेल की इथेच थोडा वेळ राहा आराम शांत. करा. मंदिरात असं वाटत होतं आम्हाला पाऊस की थोडा थोडं जास्त आहे थांबायचं. त्यामुळे थांबायला नाही मिळालं पण पाऊस जर कमी असेल ना तर इथे या. येस आणि खूप भारी वाटलं. येस म्हणजे खूप दिवसांपासून आणि प्लॅन करत नशिबाने गेल्या वर्षी पण ते- प्लॅन करत होते. आम्ही केरळचे रेनकोट ठेवले होते बघा. गाडीमध्ये तुम्ही आले आम्हाला ते नशीब. हा आहे एंट्री गेट. आहे मुख्य प्रवेशद्वार. इथनं एंट्री. योगराज पार्किंग आणि करायला हा जागा योगराज. आहे. आपण कंटेंट क्रिएटर आहे. 5,000 व्ह्यूज 5,000 व्ह्यूज. सक्सेस झाला. 3 वर्षानंतर प्लॅन झाला आम्ही Yes. दोघं एकत्र ट्रेकला आलो. Yes. छोटूसा. आणि ते पण आमच्या घरातले पण एकदम हे झाले. अचंबित झाले. अचंबित झाले. अरे बाई पोरं आमची 6 वाजता उठली. तर आलोय आम्ही आता जोगेश्वरी मला मिसळला. तर इच्छा नाहीये खायची. का नाही आहे? खरवस. म्हणजे तुम्ही काल घाललं. हां. तर मित्रांनो मिसळ आली आमची टेबलवर आणि एन्जॉय. खूप मागवलं. आणि हे स्पेशल वडे आले बटाटा भजी. तर आता मी आलोय आमच्या गाडीमध्ये अर्ध्यावरती सोडलंय आम्हाला राहुलने. सो आता मी जातो घरी काहीतरी आता काही खाणार नाही कारण ऑलरेडी ती मिसळ पर्यंत आली. सो आज पुण्यात पाऊस चालू झाला मित्रांनो. पाऊस चालू झालेला आहे आणि पुण्यातला पाऊस असा आहे की थेंबे थेंबे शिर, शिर, थेंबे शिर, थेंबे शिर, थेंबे थेंबे आमच्या भाषेत शिरी शिरी पाऊस म्हणतो. शिरशिर पाऊस चालू आहे. चिंब भिजलेले रूप सजलेले बहरून आले गंध प्रीतीचे चिंब भिजलेले. हे ऐकून सॉन्ग प्रोड्युसर गळफास लावून गेले. आज माझ्या डोक्याचा भुगा केलेला आहे माणसाने बोलून आणि एवढा बोलतोय बापरे. गाईस तर आता आम्ही तुम्हाला दिसत असो ट्रेकिंग वरून डायरेक्ट खाली आलेलो आहे किचन मावे. डायरेक्ट खाली किचन होतं मित्रांनो. मुखेचा बघत आहे. सो आम्ही आज करत आहे दुधाची पिठी कारण ट्रेकिंग करता करता आम्ही गारठलोय आणि त्याला हिटअप करायला झोपलो, आम्ही direct बनवत आता आहे दुधाची पिठी. तर आता ह्यामध्ये जात येतील. तर मित्रांनो थांबा जरा मला बायकोने बोलले थांबायला. मित्रांनो आता तेल टाकलंय तेलने. तेल टाकलेलं आहे थोडस टाका. दाखव. मी नाही तुला. अरे दाखव काय. मी नाही तुला. हा सॉरी. ये मग ठीक आहे. तर तेल आहे बऱ्यापैकी 3 चमचे टाकले कारण चवीनुसार. जास्त पिठी बनवणार आहे. चवीनुसार.
तर हा आहे कढीपत्ता. तर मी कढीपत्ता टाकले आता. ते जो तेल का नाही तापत, तू तर लगेच तापते ना ग. तेलामध्ये एवढं काय आहे की तो एवढा लेट तापतोय का बरं? एनर्जी माझ्यात जास्त. तू एनर्जी जास्त आहे. का असे क्वेश्चन विचारायचं नाही जेवण बनवताना. मी विचारणार, मला हक्क आहे, मी तुझ्याशी लग्न केलंय ह्याच्यासाठी. लसूण आणि मिरची घातलेले आहे. जोपर्यंत ते प्रॉपर जळत नाही तोपर्यंत त्याला उकळी द्यायला यायची, ठेवा. ठेवा तसेच. आमचा मेन इन्ग्रेडियंट तर ह्याच्यामध्ये आम्ही टाकलेलं आहे कोळी, जे की भाजलेले आहेत आणि दळण असतं त्याच्यावरती पिसलेलं आहे आमच्या आईने. ठीक आहे, आमच्या आईने म्हणजे तुझ्या की माझ्या आजीने आपल्या. आजीने? हा बाबा, माझ्या आजीची मेहनत आहे त्यात. तर आजीची मेहनत आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आम्ही धणे बडीशेप काहीतरी आईने टाकलाय. सो ते मी विचारून तुम्हाला रेसिपीमध्ये टाकेल जर तुम्हाला पाहिजे असेल तर. कसं पीठ बनायचं, ठीक आहे. सो शॉर्टमध्ये सांगते. कुळीत भाजायचे, ठीक आहे, तव्यावरती एकदम खरपूस टाईपमध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं धणे, थोडंसं बडीशेप टाकायचं आहे. जात्यावर त्याला दळायचं आहे आणि अशी फाईन पेस्ट बनवायची. हे जर तुम्हाला वाटत असेल की जवळून दाखवा आता, हां हे बघा उडत आहे, तेवढं फाईन बनतं जात्यावरती. तर मित्रांनो, आता हिने पिठामध्ये थोडं पाणी टाकलंय, म्हणजे त्याला एकदम हे करून ठेवलं, म्हणजे त्याला पचपचित करायचं. काय करायचं? पचपचित म्हणजे जर तुमचे कोळीत भाजलेले असेल तर तुम्हाला पीठ तेलामध्ये परत भाजायची गरज नाही आहे. ठीक आहे. ओके. सो याच्यामध्ये तुम्ही आधीच पाणी घालून ठेवू शकता. काय करायचं? आम्ही काय करायचो गावी माहिती आहे, पताक्यांना ते काय चिक्की, ते कशी बनवतात? ते असंच बनवतात. पण कुळताची बनवतात? कसली बनवू शकतो, एक्स्ट्रा पीठ आहे त्याचं. तर याच्यामध्ये घातले आम्ही कांदा, टोमॅटो आणि ह्याला प्रॉपर भाजून घ्यायचं. आणि 1 चमचा मीठ तुम्ही शेवटी पण घालू शकता, पण बेटर आहे कांद्यामध्ये घातला तर कांदा पण तुमचा लवकर भाजते. तर आता टाकलं आहे आम्ही कांदा, टोमॅटो, ठीक आहे, आणि 1 चमचा मीठ. आणि ह्याच्यानंतर तुम्ही प्रॉपर त्याला स्टर करायचं आहे जेणेकरून ते ब्राऊन होईल. तुम्ही टोमॅटो अवॉइड करा, कारण पिठीमध्ये टोमॅटो नाही घातला तरी चालेल, कारण आपण कोकम घालणार आहे. बट ऑलरेडी आमच्याकडे शिरलेला होता त्यामुळे मी घालून टाकलं. मी फक्त कॅमेरा धरायला टेन्शन घेऊ नका. आणि मला एक सांगते, मीठ आपण कांद्यामध्ये का टाकतो? हां, सो मीठ मला पण नाही माहिती, तर हे सगळ्यापासून बोलतात. कुकिंग टाईम कांद्याचं कमी होतं. जर तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंट करा की इट्स अ प्रूफ. मशीन जावा, मशीन जावा, मशीन जावा, मशीन जावा, कोकणाचं तुम्ही एकदा तरी. काय बोलले? काय मला वाटलं गाणं म्हणते गाण्यात तू. बोलले. पागल और कांदो बघा कसं आवडलो मित्रांनो. जशी मी या किती वेळा आवडतं, प्रत्येक रेसिपीत आवडतच राहतो या. कांदो कसं आवडलो बघा मित्रांनो. जसं मी ह्या बिया निल्या आणि आवडतंय ना घरात, तसं आवडलो. अशा माझ्यासारखं जा गुची गुची गुची. आपण याच्यामध्ये टाकणार आहे हळद, लाल मसाला आणि पीठ. चला टाक, आता टाक टाक, सांगितलं का? त्याच्यामध्ये प्रॉपर मसाला टाकलाय. मोठ्या तर ही कुदाची पिठी जी आहे ती गावाकडे जे आहे ते सगळं हमखास बनवतात. कधी ते मी सांगते तुम्हाला, जेव्हा त्यांना कधीही वेळ नसतो, पटकन काहीतरी बनवायचं असेल आणि स्पेशली पावसामध्ये बनली जाते. पण थंड वातावरण असेल तर गरमागरम काहीतरी खायची इच्छा होते, तेव्हा पिठी खातात लोक. पण जर आम्ही दोघं असू तर ती रेसिपी 10 मिनिटात नाही 2 तासांनी बनेल, जसं की आता बनत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे कुळताची पिठी रेडी होत आलेली आहे. थोडं त्याला अजून उकळी ready द्यायला नाही पाहिजे, झाली. थोडी उकळी पाहिजे त्याला. ही रटमटणार. तुम्हाला एवढी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे की जेणेकरून जशी पडली पाहिजे पाण्यासारखी, कारण जेव्हा त्याला उकळी येईल तेव्हा ते ऑटोमॅटिक अजून अजून गोळा होत जातात, घट्ट होतं का? घट्ट होत जाणार. आवडत आवडत नाही जाणार, आवडत जाणार. आवडत नाही लागती सोंडे. येस हा येस मॅडम, येस मॅडम, सोंडू. येस नेक्स्ट थिंग, वर्टिकल शूट प्लीज. येस मॅडम. तुझ्या माझ्यात मनात अँगल किती वेळा सांगू असाच पकड. पकडून सगळं झालं तरी शिव्याच पडतात. काय करू आता तुला, डोकं आपटू तुझ्या पुढं. संपलेलं आहे गाईज. पण भारी होतं गाणं. मी शूट केलं. शूट मी केलंय.
शोध तू काढलाय नॉनसेन्स कळलं कुछ भी बकरी कैसी है ये औरत जेवढं पातळ पाहिजे तेवढं पातळ थोडं झालं. पातळ जा सोडणे. कुठे जाऊ आता ते कोथिंबीर काढ. कुठे कोथंबीर आहेच ना ही आहे का हा मित्री भेटली दर मम्मी आपण शूट करतोय म्हणून ती तिकडे गप्प बसली आहे पप्पांना सांगून गेले शूट करतोय बोल नको बघ किती सपोर्ट करते मी कुठे काय बोलू. होय म्हण ना धुवून आण कोथिंबीर. इसी नोट पे जाओ और रुक आओ. इधर क्या बोल. मित्रांनो खरंच ना असं वाटतंय मला की ही शेफ आहे आणि मी तिथे जे हॉटेलमध्ये वेटर असतात ना waiter, नाही सॉरी सुशेफ नाही मी हेल्पर आहे मित्रांनो. टेबल नंबर 4 पुसून घ्या, टेबल नंबर 2 वर काय ऑर्डर आहे ते घ्या. म्हणजे मी काय याच्यासाठीच बनलोय. फक्त ही सांगते की अक्षू आपण चल शूट करू. शूट मध्ये ही सगळं श्रेय घेते, मला नुसते हेल्पर करून ठेवलं. मला येत नाही ना म्हणून तर मी शांत आहे. हाऊ डेअर यू सेइंग मी तोंड बंद ठेव. नॉनसेन्स फेलो. आता झालं आता रेसिपी झाल्याशी जाते म्हणते. तुम्हाला फिट राहायचं असेल तर पाणी भरू नका ठेवू. फिल्टर करा, फिल्टर लावा. सासरे कोणचा फोन आलाय. उचला. नमस्कार काय म्हणताय. कोथंबीर टाकली आहे याच्यामध्ये बघा. टाकली त्याच्याने कोथंबीर. तुम्ही स्किप पण करू शकता कोथिंबीर कारण त्याचं काही एवढं टेस्ट मॅटर नाही. ते करू शकतात पण आम्ही कोथिंबीर लवर आहे. आम्हाला कोथंबीर शिवाय जमतच नाही काही असो मग ती कोशिंबीर काय असो. सब नर जाति एकत्र आ चुकी है तो अभी हम टेस्ट करेंगे और आपको बताएंगे कि कैसा हुआ है. फिर आप हमको बताना कि कैसा आप करके हो रहा है. और ठीक आहे समजून घ्या काय ते. तर आता मी जेवायला बसतो कारण वाजलेत ऑलमोस्ट 2 ना ग 2 वाजलेत. आम्ही आता निघालोय ताईकडे जायला. काय तेजू ॲज युजल तुम्ही बघू शकता की पुनावळे ब्रिजला ट्रॅफिक. मी त्या दिवशीच बोललेली जर संध्याकाळी जायचं असेल तर 2 वाजता बाहेर पडायचं. तर 3 वर्ष झालेत आम्ही पुनावळेमध्ये राहत आहे आणि स्टील सेम इश्यू आहे. कधी पण निघायचं झालं संध्याकाळी तर आम्ही 3 तास बरोबर थांबावं लागतं नंतर जायचं. नाही ट्रॅफिक पोलीस तुम्ही ठेवताय पण तुम्ही ब्रिजचं पण काहीतरी करा बाबा. तर असं सगळेजण किचन मध्ये काम करत आहेत. आणि मी म्हणत होतो असा सहसंस्कृत गुणी नवरा भेटणं शेवटपर्यंत थांब इथे मग म्हणणार. हॅलो नंतर भेटू बोल नंतर भेटू. ते थापटत पुरियो वडे आय माय बडा पोती. इकडे ताई घ्या इकडे बाबू काका करता. तिकडे जिजू त्याल नाही सॉरी पुरी वडे थापट सॉरी तळत आणि इकडे माई दमला आता. आणि ते बघा 2 मोबाईल वाले आणि जिजू इकडे पेपर वाचतो. नवीन जावई तर इकडे परत मला बसा ना बसू द्या.